सनातन धर्मामध्ये गंध लावतात. सायंटिफिकली अनामिका करंगळी शेजारचं बोट जेव्हा मस्तकाला लागतं तेव्हा मायग्रेनचा त्रास होत नाही. माणसाकडे सकारात्मक भावना राहते, माणसाकडे विश्वास निर्माण होतो. इथला गंध चंदन बुक्का अष्टगंध काय जे काही असेल जर तुम्ही इथं लावलं तर तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, म्हणून कपाळाला गंध लावायचा असतो. इट इज सायन्स. हे अध्यात्म आहे, विज्ञान फळ आहे, त्याचं अध्यात्म मूळ आहे. का तुळशीची माळ घाला? ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे. जगाच्या मालकाला का तुळसच आवडतीये? कारण तुळस हे प्रत्येक रोगावर निदान करणारी वनस्पती आहे. काय पण लोक आहेत ना, मला नवल वाटतं लोकांच्या अंधश्रद्धेचं. नवल अवघड या विषयाकडे चला. मग रामाने सीता का वनवासाला पाठवली? पुत्रवियोगाने दशरथ गेले, म्हणजे त्यांचं मरण ठरलेलं. त्यांनी स्वतःने जीव सोडला. आपण मराठी भाषेत हाय खाऊन मेले असं म्हणतो की नाही, ते काळजीने गेले असं, अशा पद्धतीने ते स्वतःने जीव सोडला. आणि मग अर्ध राहिलेलं आयुष्य ब्रह्माने रामाला दिलं. एकांतामध्ये असलं रामाने सीतेला सांगितलं, सीते नसतो दिसलो तुला आज, जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला, हा सुखाचा संसार माझ्या बापानं दिलेल्या आयुष्याची पुण्याई आहे. ते म्हणताला असं होतं का? इट इज जेनरेटिक, अनुवंशिक मिळतं बापाचं. एक माणूस डॉक्टरकडे गेला, म्हणला लय दिवस झालं चक्कर येते. डॉक्टर म्हणला शुगर आहे. माणूस म्हणला शक्यच नाही, मी गोड कधी खात नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला नाही. डॉक्टर म्हणला हाय. माणूस म्हणला तू आमटाय. डॉक्टर म्हणला लय मारीन, शुगर आहे तुला. माणूस म्हणला कस काय झाली? डॉक्टर म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. इट इज डीएनए, तुझ्या रक्तात आहे. अगदी बापाचं मिळतं. आयुष्य मिळालं रामाला, सायन्स कळलं, आयुष्य मिळालं रामाला. पण सीतेनं सांगितलं, प्रभू जर आयुष्य बापाचं आहे आणि शरीर तुमचं आहे तर असा संसार मला चालणार? मी सत्वशील जनक राजाची कन्या आहे, एकटी राहील, पण असा संसार करणार नाही. नियतीनं जर इथपर्यंत लिहून दिलाय तर तुमच्यासोबत इथपर्यंत संसार करणं माझं कर्म आहे. आता इथून पुढे सहवास नवऱ्याचा सोडलाय, राजभोग त्यागलाय आणि सत्वासाठी नवरा सोडून पोटात लेकरू घेऊन जी वनवासाला गेली ती सीता आहे. आणि हा आमचा धर्म आहे. रामानं पाठवली नाही, कळतंय? आता ऐका, 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या, ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही, तू मुक्तता केलीस गोकुळाची, मथुरेची, त्रैलोक्याची, आमचं काय? परपुरुषाच्या छायेत राहून आलो. ही माणसं किती कलंकित म्हणतील आम्हाला, घाण नजरेनं, कनिष्ठ नजरेनं, वाईट नजरेनं बघतील. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना परमात्मा. कृष्णाने सांगितलं, अरे मी आहे ना, कोणी तुमच्याकडे पाहिलं ना वाईट नजरेने, सांगा त्याला अरे कृष्णाच्या मालकीने आहोत आम्ही, आमचा मालक कृष्ण आहे, तुमचा अधिकार नाही आमच्याकडे वाईट नजरेनं बघायचा. माझ्या कृष्णानं प्रत्येक मुलीला स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, त्यातल्या एकाही मुलीला कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे, कान्होबाचे कोडे, तुका मने नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. ही परंपरा आहे आमची. आम्ही कुठेही नेतोय. काहीतरी ऐकायचं आणि काहीतरी म्हणायचं आणि काहीतरी सांगायचं नाही रे दादा. आमच्याकडे मायबाप आहे. तो जुनं भजन बघा, लेकरांची सेवा केली सतवाई, लेकरांची सेवा केली सतवाई, कस पाय फेडू कस हो तुझ्या रूप करा जगी तोड नाही, हो बाळील जीव माझा सारी मिठाई विठ्ठला, माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलाची, जन्मभरी सेवा तुझ्या बाबुलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय खरी गोष्ट होती.
होता पाहुली चालती दुखी संसाराची राहिलेले दोन चार येत असेल म्हणायला तर म्हणायला लाजू नका आणि तेवढं बी येत नसेल म्हणाय तर जरा लाजा अरे भजन दादा प्रेमाने पाहुली चालती दुखी संसाराची मोठ्यानं पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कनवाचा वितो बासरी कनवाचा वितो तुम्हाला काय टोचतो वय देव म्हणा की काय टोचतो वगैरे तुम्हाला म्हणा कनवाचा बी बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ साजा गोकुळ फिरून राधे चल माझ्या गावाला जाऊ अगं गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ टाळी बघ पुंडलिकासाठी मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी धनी मला धनी मला चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल भजनात मजा आहे पण भजनातली मजा कचकच कांद्याला कधीच कळणार नाही त्याचं अख्खं आयुष्य भंगणार गेलं ना तुझ्यासाठी गेले तुझ्यासाठीच गेले नालायका जोडे माझं तोंड बेकार आहे दुसरं काही नाही महाराज माणसं गोळा करायची अवघड नाही रे येडी झालेत माणसं गोळा करायची काय अवघड आहे माझ्या ऐवजी दुसरी पाटील बोलवली असती बसाय जागा पुरली नसती कुठेही बसून पाहिलं असतं माणसं गोळा करायची अवघड नाही पण सज्जन गोळा करायची नक्कीच अवघड आहे ते गरजेचं माणसाला कोण खातात दादा मुंग्यावानी माणसं येतात फक्त गोष्ट चुकीची पाहिजे अरे यांना गवळण तरी माहित आहे का ऋषी मुनींची तपश्चर्या म्हणजे गवळणीचा अवतार आहे श्रीकृष्णाचा सहवास जिला लाभतो तिचा अधिकार काय असेल चष्टावारी घेतलं यांनी सगळ्या गोष्टी अरे भजन करा ना बिंदास्त आवडेल तसं म्हणा काय हरकत आहे गणपती राया पडते मी पाया काय मागू मागणे रे काय मागू मागणे रे देवा काय मागू मागणे रे तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे हेच माझं सांगणे रे देवा हेच माझं मागणे रे टिम 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 मारी धमा धडमडल वाज टिम 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 मारी धमा धडमडल वाज घरी माझा राजा राजा गण राजा घरी माझा राजा राजा गण राजा घरी माझा सनेचा सूर्य कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा प्रकाश कसा कडकडाडला पाऊस फुलांचा बरिशाव स्वागताला पाऊस फुलांचा बरिशाव स्वागताला आला आला माझा गणराजा आला आला माझा गणराजा आला आला माझा गणपतीचा महादेवाचा गणपतीचा महादेवाचा गणपती 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 किती वर्णव मी दयाची माती गणपती 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 सारे देव गणेशाला पूजिती पार्वतीच्या बाळाला पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज गणपती माझा ताशाचा आवाज गणपती माझा ताशाचा आवाज गणपती माझा ताशाचा आवाज तूच सुख करता तूच दुःख करता अवघ्या दिनाच्या नाना बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवीत माझा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी
स्पेशल डीजे लागतो दादा. नाचायला इथंही येतं, फक्त भजनात मन रमलं पाहिजे महाराज का. आणि ज्याचं भजनात मन रमतं ना, इमोशनली सॅटिस्फाईड असतो, तो समाधानी असतो. आणि समाधानी व्यक्तिमत्व पैशावाल्यापेक्षा कितीतरी मोठं असतं. आणि हे ताकद फक्त परमार्थात आहे. कधी होतं रे देवा? तुकोबा सांगतात, तुझं पाहता सामोरी दिसतच नाहीये. अहो आता जिकडे बघेल तिथे त्यातला परमात्मा दिसतो. कारण ज्यावेळेस माऊली ताटीत बसतात त्यावेळेस मुक्ताई म्हणते, योगी पावन मनाचा साहे. पण ज्ञानोबांनी विचारलं, अगं मुक्ता, माझ्या माय बापाला साध्या शुद्धीपत्रासाठी या समाजानं इंद्रायणीत बुडवलं. माझे मायबाप देहांत प्रायचित्त देतात, तेवढं करून यांचं मन भरलं नाही, माझं अन्न पायदळी तुडवावं. अगं तुझं मांडं भाजायला साधं खापर सुद्धा उपलब्ध करून दिलं नाही. अशा समाजासाठी मी का बरं ताटी उघडावी? एवढा त्रास ज्या माणसांनी दिला त्या माणसांसाठी मी स्वतःला का झिजवावं? मुक्ताईंनी इतकं गोड उत्तर दिलं. 5 वर्षाच्या मुक्ताई ज्ञानियांच्या ज्ञानाला सांगतात, ज्ञानदादा, ताटी तुला या माणसांसाठी उघडायची नाहीये. फक्त विचार कर, या माणसांच्या वागण्याचा तुला एवढा त्रास होतोय, तर या माणसांच्या वागण्याचा त्यांच्या आत असणाऱ्या परमात्म्याला किती त्रास होत असेल हा विचार करून ती ताटी उघड. तुला परमात्म्याचं दर्शन कर म्हणून जायचं आहे त्या माणसांना जे त्यांच्या आत आहे. तो परमात्मा सुखावायचा आहे जो त्यांच्या आतमध्ये स्थानपन्न आहे. हे कधी शक्य झालं? माझे चित्त. मी जगाचा का विचार करत नाही? कारण मला माहित आहे माझा विचार करणारा सबलपणे उभा आहे. तिथे मागे पुढे उभा आहे. आली आघात लावूनिया हात, सांगितली चिंता मनाना हरी मुख्य. काय हरकत आहे दादा? जर जगाचा मालक माथ्यावर हात ठेवतोय तर मिठी पडली, मग देवाला सर्वस्वी द्या की रे. मिठी पडली म्हणजे काय झालं? माऊली सांगतात बघा, ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. नीट ऐका, 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. काही चुकतंय का? 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला का? का नाही आला? मिठाचा आहे ना तो. अगदी तसंच आहे. मिठाची उत्पत्ती पाण्यापासून आहे, तर पाण्यात गेलं की पुन्हा पाणीच होणार आहे. अगदी तसं आहे, आपली उत्पत्ती त्याच्यापासून आहे, आपण त्याच्याकडे गेलं की त्याच्या सारखेच होणार आहे. म्हणून त्याच्याकडे जायचं आहे. म्हणून तुझं पाहता सामोरी. कारण माझी अवस्था नो हे सारिता निराळे लवण मिळविता जळे. देव पहावया गेलो तेथे देवाची होणे ठेलो. लोकांनी विचारलं काय दिलं देवाच्या नावाने? आज आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. अख्खं जग आमच्या चरणा